तारीख 4 फेब्रुवारी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबचा सरदार उदयभानू राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं द्रोणागिरीचा कडा चढून यशवंती घोरपड नव्हती ही दंतकथा जोडलेली आहे आपल्या व्याकरणाला कळलं का? तसं काय नव्हतं. यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयवनास ठार मारून तानाजी मालुसरेंनी प्राणार्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून शौर्य गाथा ही महाराष्ट्राची म्हणून तानाजी मालुसरेंना इथं वीर मरण आलं आणि म्हणून प्रतिमा समाधी मेमोरियल रिअल समाधी चौथरा 1941 ला स्थापना झाली आणि महाराजांची 1672 ला स्थापना झाली. 1672 ला स्थापना झाली आणि देह समाधी 1672 ला उभारणा केली. ही श्रींची इच्छा. प्रसंग मोठा होता. त्यांच्या मुलाचं लग्न होतं. रायबाच्या लग्नाच्या म्हणून आपली भगिनी राजकन्या कमलकुमारीचं अपहरण करून आला होता. लोक त्यांची शिळा आहे. कमलकुमारी, देवी आणि पद्मशिला या तिघींचं अपहरण करून आल्यानंतर त्यांचा नाचगाणा कार्यक्रम प्रोग्राम ठेवला आणि तिच्या विवाहाची मागणी मागत होता. जी वार्ता कळता ती जमा केला म्हणून राजमाता राजगडाला सकाळी बसल्या होत्या उन्हाला आणि म्हणून पाहिले किल्ले कोंढाण्याला आणि बोठानं किल्ला दाखवला. शुभा तेवढा कोंढाणा घे स्वराज्याला. हीच ख्यात होती मराठ्यांची, ही अस्मिता होती. म्हणून ही उदयभानानं जिजाऊने इथं चपल्या ठेवल्या. ज्या वेळेला मी गड स्वराज्यात घेईल पुण्यावरली सत्ता गेली म्हणून राजगड ही राजधानी केली आणि तिकडनं तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न म्हणून त्यांच्या लाडक्या गडाला त्या राजगडाला आल्या आणि तानाजी मालुसरे राजगडाला आले. तो विडा पण उचललं गेलं आणि महाराजांना मुजरा केला. तानाजी मालुसरे म्हणाले गेले, राज रायबाचं लग्न आहे आणि यायचे बरं का, नक्की यायचे. आमच्या मुलाच्या विवाहाला आपले आशीर्वाद देण्याकरता. पण महाराजांनी काल बोट लावलेलं होतं. महाराज चिंतेत होते कोण गड जिंकणार. तितक्यात तानाजी मालुसरेने मुजरा करून म्हणाले गेले, अहो साहेब, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि 500 मावळे गेले आणि गडाच्या पश्चिमेच्या बाजूला महादेव कोळ्याच्या वाड्याला तानाजी मालुसरे हुंदडी बनले. सूर्याजीला संबोळ वाजवणारा बनवला. शिलार मामाला मशाल पेटवणारा बनवला. हे येऊन भिडले कोळी वाड्याला. तेव्हा संशय आला कोळ्याला आणि बोलवून घेतलं गोंधळ्याला आणि 2 मुलं खेळत होती वाड्याला. कोंडल्या का गोट्या गोंधळ्याला आणि दादा पळत सांग नाईक जाऊन नायकाला. आणि तानाजी मालुसरे म्हणतात, बरं झालं आलं आईच्या नवसाला म्हणून आलो कोळी वाड्याला. तानाजी मालुसरे म्हणाले, तुम्ही जर दिली संधी तर आम्ही घालूच गोंधळ. तुम्ही जर दिली संधी तर आम्ही घालूच गोंधळ. कोण किल्लेदार गडाला. अरे माहिती काढून घेतली गेली आणि यशवंता घोरपडे बंधूपासून 300 मावळे घेतले गडावरती आणि तानाजी मालुसरेनं 500 शत्रू कापले धरणीला. 500 शत्रू कापले गेले. 500 पठाण कापले गेले आणि त्यातच तानाजी मालुसरे जखमी झाले. तर उदयभानानं पाठीमागनं वार केला. मराठा कधी पाठीमागनं वार करत नाही म्हणून म्हणतात अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे. अरे मोगल पण वाकणार नाही मराठ्याची साथ आहे. असं म्हणून तानाजी मालुसरे निघाले आणि रात्रीच्या काळोख्यामध्ये कोळीवाड्यावरती महादेव कोळ्याला फितूर करून गड ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केले. परंतु लढता तानाजी मालुसरेंवरती हे मराठे कुठून आले आणि कसे आले आणि कशा करता आले याचा विचार करताना 45 किलोच्या तलवारीचे वार केले आणि सप 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 80 वार केले. इंच झकमा अंगाला. रक्ताने वीरण आलेला. आधुनिक कमरेच्या कावळी शेल्यावर घेतो वाराला आणि इंच झकमा अंगाला. रक्ताने वीरण आलेला आणि लढता तानाजी मालुसरेनं स्वराज्यातला अखेरचा श्वास सोडला कोंढाण्याला आणि मग मावळे पळू लागले. सूर्याजी म्हणतो, मावळे का पळतायत. अरे पहाट झाली होती आणि पहाटेचा चंद्र उतरणीला लागला होता आणि तो सूर्याजी धावत आला. घटनास्थळी सूर्याजी म्हणतो,
रक्तात पडलेला तानाजी मुसरे पाहून सूर्याजी म्हणतो, दादा आपल्याला सोडून गेला, दादा स्वराज्याला सोडून गेला. अरे सूर्याजी खचला नाही, सूर्याजीनं खंबीर गड लढवला. मला सांगा, हरलेला गड पुन्हा स्वराज्यात आणण्याची ताकद लावली गेली आणि सूर्याजीनं गनिमी कावा केला. आणि तिला सूर्याजी म्हणतो, मामा थांबू नका, कल्याण दरवाजावर चला, कोणी तुम्हाला सहाय्य करतील. म्हणून कल्याण दरवाजा खाली झाला आणि मोगलांचा वेढा फोडला आणि पाठीमागच्या भागामध्ये लढाईला पळाला आणि एक जागा मोकळी झाली, तो कल्याण दरवाजा खाली झाला. आणि सूर्याजीने जाऊन आतून तो कल्याण दरवाजा उघडला. शेलार मामाचं सैन्य आत घेतलं. तेव्हा उदय भांडाला इकडनं आवाज आला, कोणाचा? इकडनं कोणाचा आवाज येतो म्हणून शेलार मामा म्हणतोय, हिजड्याच्या अवलादी थांब, माझ्या रक्तात पडलेल्या मुलाला तू छातीमध्ये लाथ मारून पळून जाण्याची हिंमत जर करीत असतील तर चाल कर माझ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावरती. शेलार मामानं काय केलं? मामानं घेतलं उड्डाणाला, शेलार मामानं घेतलं उड्डाणाला आणि दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला आणि पाडला धरणीला उदय भानाला आणि उभा चिरला उदय भानाला. उभा मावळ्यानं उभा चिरला उदय भानाला आणि गड स्वराज्यात आला. हे शौर्य मराठ्यांचं, हे शौर्य मराठ्यांचा पराक्रम. म्हणून आज महाराजांनी जिथून सूर्याजीने गडाचा ताबा घेतला आणि गडावरती बाले किल्ल्यावरती निशाण पेटवलं, बाले किल्ल्याला, आणि जिजाऊन पाहितलं राजगडाला. आणि तेव्हा राजगडावरनं जिजाऊ म्हणते, शुभा पहा बाळ माझा लाडका कोंढाणा सर झाला आणि स्वराज्याचा भगवा फुलकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज इथं आले, महाराजांचं पहिलं पाऊल कल्याण दरवाजावर पडलं गेलं आणि महाराजांना जाणवलं की माझ्या गडावरती काहीतरी स्वराज्यामध्ये घटना घडली गेली. त्यावेळेला तानाजी मुसरे स्वराज्याला सोडून गेले. तानाजी मुसरेच्या रक्तानं सिंहगड न्हाला आणि माझा सिंहासारखा सिंह गरजत सह्याद्री दुर्गेत आला. तेव्हा महाराज म्हणाले गेले, माझा एक गड गेला आणि एक गड आला, एक गड आला आणि एक गड गेला. म्हणून महाराज म्हणाले गेले की गड आला पण सिंह गेला. जय शिवाजी, जय शिवाजी. म्हणून आहे असं संशोधन करून आपण इथे जिवंत टिकवा. गडावरती हा काही पिकनिक पॉइंट नाही. गडावर येऊन पुढची आपली संस्कृती, आपल्या पुढच्या जपली पाहिजे आपण. स्त्रींची इच्छा. जय भवानी, जय शिवाजी. या आजोबांनी पूर्ण इतिहास आपल्याला एकदम व्यवस्थित सांगितला. आम्हाला पूर्ण काठे आले आमच्या. इकडे बघा.